सलाम, नमस्ते, जय भीम, जय शिवराया, जय जिजाऊ. मी आज पूर्व औरंगाबाद पूर्वमधून फॉर्म भरलेला आहे 109 मधून. तर माझी आजच निशाणी मिळालेली आहे. गॅस शेगडी ही माझी निशाणी आहे आणि मला भरपूर अशा मताने आपण निवडून आणा माझी अशी इच्छा आहे. आपला आशीर्वाद मिळणं हे गरजेचं आहे. आणि आता बघा, मी माझे काही जाहीरनामा आहेत आणि माझे काय मला काम करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. त्यामध्ये पाण्याची जी सुविधा आहे ते जरुरी आहे. पाणी हे जीवन आहे, म्हणून सर्वात अगोदर आपण पाण्याचा प्रश्न आहे तो आपण मी करल जेव्हा मी आमदार होईल, तुम्ही मला निवडून देता त्यावेळेस मी जे पाण्याचे प्रश्न आहेत ते आहे रस्ते नाली यांच्या अनुषंगाने जे भरून काढणार आहे. कारण आपण बघितलं असेल की आता पाईपलाईन ही अर्धवट झालेली आहे, रस्ते अर्धवट झालेले आहेत, कुठली बी योजना येते ती अर्धवट झालेली आहे. तर मला वाटते की आता हे काम मला करण्याची गरज आहे आणि मीच करू शकते. कारण तुम्ही पाठीमागे बघितलं असेल की आपण जे आपले आमदार खासदार होते त्यांनी काय केलं की हे काम त्यांनी कधी लक्षच दिलं नाही असं मला वाटते. ती खंत आहे आणि मला वाटते की आता इथून पुढे ती खंत माझ्या समाजाने सोसली नाही पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जे आमदार आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण काळाची गरज आहे की एक चांगला आमदार तुमच्या सेवेमध्ये असला तर ह्या समस्या येणारच नाहीत. दुसरे आहे तरुण आणि तरुणी महिला रोजगार उपलब्ध करून देणे. बघा, आता आता ह्याच्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंत असे अनेक लोक आहेत की त्यांना रोजगार नाहीये, व्यवसाय नाहीये. मग अशा तरुण आणि तरुणींना व्यवसाय उपलब्ध करून देणे ही एका आमदाराची किंवा आमची म्हणजे आम्ही करून द्यायला पाहिजे. कारण एक आमदार असा असतो की त्याला खूप सारे असे अधिकार असतात की तो समाजासाठी काम करू शकतो. आणि दुसरं आहे महिलांचे विशेष रुग्णालय. बघा आता, आणि रुग्णालय आहेत पण ते मोफत नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की आता बघा, खूप सारे प्रायव्हेट हॉस्पिटलच आहेत आणि आपल्याकडं घाटी म्हणून आहे तिथंच खूप सारे लोक जातात. पण मला काय वाटते की महिलांसाठी स्पेशल एक हॉस्पिटल असावे आणि तिथं सगळा उपचार आहे ते फ्रीमध्ये करण्यात यावा. तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करील. आणि फेरीवाल्यांसाठी विशेष तरतूद करण्यात यावी. जे आपले फेरीवाले असतात, जे गाडे वगैरे घेऊन रोडवर लावतात, त्यांच्यासाठी मी विशेष असं एक केंद्र शासनाकडून राज्य शासनामधून प्रयत्न करेल की त्यांना तिथून एक चांगल्या प्रकारचे एक प्लॅटफॉर्म मिळावे. जसं आपण मॉल टाईप असतं त्या प्रकारे त्यांना जे फेरीवाले असतात त्यांच्यासाठी विशेष मी काम करेल. कारण ते बघा, तुम्ही रोडच्या कडेला ते बसलेले असतात आणि काय होतं की गाड्या वगैरे जातात, ट्रॅफिक होतं की ह्याला आपण कुठंतरी आळा घातला पाहिजे. म्हणून मला वाटतं की ह्यांना चांगलं एक असं प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे आणि एक मॉल सिस्टम टाईप त्यांना जागा देऊन सरकारकडे मी हे प्रस्ताव देईल. नंतर महिलांचे जे बचत गटाचे सदस्य रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी स्वतंत्र बचत गटाचे मार्केटिंग तयार करण्यात येईल. कारण बघा, तुम्ही बघितलं असेल की बचत गट आहेत काही आता शहरी भागामध्ये पण असतात, ग्रामीण भागा पण असतात, नगरपालिकेचे आणि ग्रामीणचे जे असतात, काही DRDचे वगैरे बरेच असे बचत गट आहेत. मी सुद्धा कमीत कमी 10-20 हजार बचत गट केले होते. मी त्याच्यावर खूप काम केलं. सगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी जाऊन काम केलेलं आहे आणि शहरी पण मी काम केलेलं आहे. चांगली योजना आहे. कमी ह्याच्यामध्ये लोकांना चांगला सोर्स उपलब्ध होत आहे आणि तो चांगला आहे. पण त्याला चांगल्या तरीकेचं जर तुम्ही केलं त्याच्यामध्ये खूप काही महिलांना व्यवसाय वगैरे करता येतात. आणि सुरक्षित जे तरुण जे महिला आहेत सध्या आता सुरक्षिततेचे जे बेरोजगार आहेत, पुन्हा आणखीन महिलांमध्ये जे तरुण आहेत, कौशल्य आहे, विविध अशा प्रकारचे प्रशिक्षण वगैरे असते ना. जसं मुलींना जसं तुम्ही आता एखादी मुलगी जर बाहेर जाण्याला भीती वाटते तिला आणि तिला वाटते की नाही मी बाहेर जाऊ शकत नाही, अशासाठी मी काय करेन, जे प्रशासन आहे आणि त्यांना मी म्हणजे असं त्यांना एक फ्रीमध्ये ट्रेनिंग देईन. त्यांच्यासाठी एक शाळा आणि फ्रीमध्ये त्यांचे एक क्लासेस वगैरे असतात, कोचिंग क्लासेस ह्यांच्यासाठी तरुण आणि तरुणासाठी पण मी करण्याचा प्रयत्न करीन. कारण तुम्ही बघितलं असेल आता कसं आहे माहितीये का, कौशल्य योजना आणि बरेच अशा योजना येऊन गेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांना असं कुठं प्रशासन केंद्र असं उभारून
त्याच्यासाठी असं त्यांना ट्रेनिंग वगैरे दिलं जात नाहीये. तर मला वाटते की त्यांना फ्रीमध्ये सगळं मिळावं, जे महिला आणि पुरुष आहेत. कारण बघा आता काळाची गरज आहे की खूप महागाई झालेली आहे. बऱ्याच लोकांकडे ना पैसा वगैरे नसतो. कारण त्यांना जे महिला आहेत त्यांच्यामध्ये काय एक भीतीचं वातावरण आहे की मी बाहेर जर निघाले तर मला कोणी छेडतंय का. अशा महिलांसाठी स्पेशल ट्रेनिंग सेंटर उघडण्याचा प्रयत्न करील. जे पदवीधर मुलं आहेत, जे पदवीधर मुलं मुली यांच्यासाठी UPSC MPSC चे जे क्लासेस असतात ते फ्री करण्यात मी मदत करील आणि चालू करण्याचा प्रयत्न करील. आणि गरीब जे आहेत मुलं जे इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकू शकत नाहीत, कारण बघा तुम्ही बघितलं असेल आता सगळ्यांचा कल आहे तो इंग्लिश मीडियमच्या मुलांकडे आहे. तर आता त्यांची फीस वगैरे खूप आहे, कारण काही गरीब लोक आहेत ते एवढी फीस ते देऊ शकत नाहीत. अशांची जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे ना प्रयत्न करेल मी की जे जिल्हा परिषदची किंवा झेडपीची जी शाळा असतात त्याच्यामध्ये ह्यांना आहे ना क्लासेस वगैरे फ्री करण्यात, म्हणजे मी प्रयत्न करेल की मी शिक्षण मंत्रीकडे लेटर वगैरे देईल, त्यांना अर्ज करेल, त्यांची मागणी करेन की आपल्याला ह्या मुलांसाठी अशी योजना करायची आहे आणि त्यांना शिक्षण वगैरे हे फ्रीमध्ये. कारण आता तुम्ही बघितलं असेल की 100 शाळा हे बंद झालेल्या आहेत झेडपीच्या, ते आणखीन आपण त्याला उघडण्याचा प्रयत्न करू. आणि नंतर बघा आता कसं आहे माहितीये का, जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आरोग्याचे पुन्हा आणखीन जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, काही योजना आहेत ते गव्हर्नमेंटच्या आहेत त्या अशा सगळ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत. ते काहीतरी म्हणजे असं लिमिटेड हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असतात. तर प्रयत्न करेल की सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्या लोकांना फ्रीमध्ये त्यांचा इलाज व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन. जे शासकीय योजना आहेत त्या सुद्धा पूर्णपणे आणण्याचा प्रयत्न करू. कारण आता तुम्ही बघितलं असेल की आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे ती रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते ह्याच्यावरच आपलं जास्त भर देण्याचा प्रयत्न करील. कारण हे मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरज आहेत, हे काळाची गरज आहे. आणि बघा आपण आहे ना, तुम्ही भविष्यकाळ किंवा वर्तमान काळात तुम्ही आज भविष्य काळात तुम्ही जगत नाहीत, पण वर्तमान काळामध्ये तुम्ही जगतायत. आणि तुमचं मला वाटतं की बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे वर्तमान काळामध्येच आपण जगतोय. तर आपण वर्तमान काळाचाच विचार केला तर बरं होईल. कारण वर्तमान काळामध्ये कसं असतंय की तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय काम करायचे आहेत, कोणते काम करायचे, कुठला व्यवसाय करायचा, हे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते विचार करून काम करूनच करतो. पण काही लोकांचं कसं आहे माहितीये का, कोणी पास्ट टेन्स मध्ये जाते, फ्युचर टेन्स मध्ये जाते, तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये जगा ना. मग त्याच्यासाठी आम्ही काही चांगले असे योजना आणू की जे लोकांचं जीवन हे सुखी होईल. आणि रस्ते नाले आहे जे सगळे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. मला फक्त तुमची साथ हवी आहे, तुमच्या एक एक किमती बहुमूल्य असं एक तुमचं वोट पाहिजे. तर मी सर्वांना हात जोडून विनंती करते की मला पूर्व औरंगाबाद मधून निवडून द्या. तुमचे सर्व प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. क्या बोले. बघा आणखीन एक आपल्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी. आणि शेतकऱ्यावर आपलं जीवन हे अवलंबून असते. आणि शेतकऱ्यामुळं आपण सुखी आहोत, कारण ते जेव्हा मेहनत करतात, कष्ट काबाड करतात, तेव्हा ते शेतीमध्ये पिकवतात, मेहनत करतात, मशागत करतात, त्यावेळेस आपण सुखाने बसून शहरामध्ये खातो. तर मला वाटते की शेती भाव आहे, शेतीमालाला चांगला भाव यावे आणि त्यांची जे मुलं आहेत ते चांगले क्वालिटीचं शिक्षण घ्यावे, त्यांना रोजगार मिळावा. आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे. कारण हे न होता त्यांना चांगला भाव जर मिळाला तर आत्महत्या रोखता येतील. आणि मी प्रयत्न करील की आपल्या शेतकरी बंधूला, माझ्या शेतकरी बंधूला चांगला म्हणजे त्याचा भाव चांगला, त्यांच्या जे त्यांनी पिकवलेल्या शेतीमध्ये अन्नाला ह्याला त्याला चांगला भाव यावा म्हणून मी प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी मुलं आहेत, जे शेतकऱ्याने आत्महत्या केलेले, मग त्यांची ती जी मुलं असतात, त्यांची फॅमिली असते, त्यांचं कुटुंब असतं, हे खूप म्हणजे बिखरलेलं असते, त्यांना साथ देणारं कुणी नसते. जेव्हा माझा भाऊ एक शेतकरी आत्महत्या करतो
त्यांना माहिती आहे की त्यांचं जीवन कसं आहे. अशा मुलांसाठी मी फ्री कोचिंग क्लासेस आणि शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्यासाठी जितकं होईल माझ्याच्याने तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन. कारण बघा, शेतकरी आहे तर आपण आहोत, तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे मी सर्वांसाठी प्रयत्न करीन. असं नाही की ज्याची जे समस्या असेल ते सोडवण्याचा प्रयत्न मी करेल. मी अशी तुम्हाला गवाही देते. आणि माझी निशाणी आहे, माझी निशाणी ही राहील, गॅस शेगडी आहे. आणि मला सर्वांनी मिळून आता जसं भाऊबीज झालेली आहे आणि एक भावाने आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून जे काही दिलं असेल, तर मला वाटते की मी बी तुमची बहीण आहे, तरी मला ओवाळणीमध्ये तुमचं एक वोट पाहिजे, किमती वोट पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मी जाकिरा नाजिका पठाण उर्फ शकीला पठाण, पूर्व मतदारसंघ औरंगाबाद 109 मधून उभारलेली आहे. तर मला वाटते की मला तुम्ही सर्वांनी बहुमूल्य असं आपलं किमती एक वोट द्यावे. धन्यवाद जी. सबसे पहले तो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू, नमस्कार आणि जय भीम. आज मैं पूर्व औरंगाबाद मतदार संघ से इलेक्शन लड़ने जा रही हूँ. 109 मेरी निशानी शेगड़ी है. आज मुझे चिन्ह मिला है. मेरी ये निशानी है शेगड़ी. और ये देखिए, सबसे पहले मैं कुछ बातें बताना चाहती हूँ, क्योंकि देखिए 2014 से लेके आज तक बहुत कुछ मसले हैं जो समाज के साथ है, सामने है. कि पहले तो जो बोलते हैं ना, रोटी, मकान, कपड़ा, इसके मसले हैं. फिर बाद में पानी है, रास्ते हैं, नाले है, ड्रेनेज है, बहुत सारे मसले हैं. मैंने 2014 से देखी हूँ. जब मैं जाती थी तब मैंने देखा कि हमारे जो भी ये समाज है, जो भी हमारी माँ बहनें हैं, हमारे भाई है, इससे जूझ रहे हैं और बहुत तकलीफ में है. जब भी वो रोड जाते तो पानी रहता है, गड्ढे है और बहुत सारे मसले हैं. पीने के पानी के मसले, हेल्थ के और दवा खाने के है. तो इसलिए मैंने ये कदम उठाया कि क्यों ना मैं इस चुनाव में अपना फॉर्म भरूं और मैदान में उतर जाऊं. और अभी जितना मैं काम करूंगी, जैसा मुझे अगर आपने चुन के दिए, आमदार बनाते हो, तो इंशाल्लाह मैं ये सारे जितने भी आपके काम है वो करूंगी. अभी तक आपने कौन कौन से काम किए और बहुत सारे मुसलमानों पर जो अन्याय हुआ है उसके बारे में? जी देखिए, मैंने पहले स्टार्टिंग से है ना, जो जन जागृति रहती है, अवेयरनेस के प्रोग्राम रहते हैं महिलाओं में, पहले तो जन जागृति लाना जरूरी है कि कौन सी योजना है, कौन सा काम है, किस तरीके से करना चाहिए, कौन सा जीआर आता है, उसके अंडर में कौन सा काम आता है, ये सब मैंने पहले लेडीज को बताई. जैसे बचत गट है, ब्लड कैंप रहता है, फिर झाड़ू को लगाना है, फिर जो भी मतलब अपने रिलेटेड है, जैसे अपन जीते हैं उसको जो लगता है उसके बारे में मैंने महिलाओं को बताई कि अपने को क्या करना चाहिए. फिर उसके बाद उनको कैसे अपन लघु उद्योग रहते हैं, उनको रोजगार कैसा मिलना चाहिए, फिर शिक्षा कैसी लेना चाहिए, हेल्थ का आपको किस तरह से अपना ख्याल रखना चाहिए, इस बारे में मैं पहले से बताती थी. जैसे स्वच्छता मुहिम रहती है, साफ सफाई, ये वो बहुत सारे बारे में मैं महिलाओं को, लेडीज को बोलती थी. यहाँ से मेरी शुरुआत हो चुकी थी और मुझे एक ख्वाहिश थी कि मैं एक अच्छी समाज सेविका बनूं, समाज के लिए कुछ काम करूं और वो अच्छा काम करूं. क्योंकि देखिए, समाज के लिए बोलते हैं खाली, लेकिन कोई करता नहीं है. 80% बोले हम समाज सेवा करेंगे और 20% हम राजकारण करेंगे, लेकिन यहाँ पे तो ऐसा कुछ दिखा नहीं मुझे. यहाँ पे तो 100% ये राजकारण ही दिख रहा है. क्योंकि ये जो समस्या है बहुत सारे महिलाओं की, रोजगार नहीं है, शिक्षा नहीं है, आरोग्य के लिए हॉस्पिटल, ये वो बहुत सारी समस्या है. इसलिए मैंने बहुत सोच समझ के अपक्ष फॉर्म भरा है औरंगाबाद से, पूर्व से. और बहुत तकलीफ भी हो गई, दिक्कतें भी आ गई. मुझे बहुत सारे लोगों के प्रेशर भी आ रहे थे
लेकिन देखो, अगर काम करना है तो संघर्ष करना पड़ेगा, हर मुसीबत झेलना पड़ेगी। और मैं यहाँ तक जो पहुंची हूँ, वो आपको सबको पता है कि मुझे कितनी तकलीफ हुई होंगी और क्या क्या तकलीफ होती है, ये बताने की जरूरत नहीं है। जैसे हमारे सावित्री माँ थी, उसको भी बहुत तकलीफ हो गई कीचड़ ये करना, लेकिन आज इतिहास में उनका ही नाम है। फातिमा जी है, उनका भी नाम है। क्यों? जब तुम संघर्ष करते हो, जब सोने को तपाते हो, जब उस पे वो निखार आता है, वो और चमक होती है। और उस तरह मैंने बहुत मेहनत की है, और मैं चाहती हूँ कि मुझे अच्छे वोट देकर आप जिता के लाइए। मैं आपकी बहुत शुक्रगुजार रहूंगी, क्योंकि एक समाज को अच्छा नेता जरूरी है, जो स्वार्थ छोड़कर निस्वार्थ काम करे और अपने समाज को एक अपने बच्चों की तरह संभाले। मैं यही चाहती हूँ, इसलिए मैं मार्केट में उतरी। मेरे कोई विरोधक नहीं है, ना मैं किसी के विरोधक हूँ, सब मेरे माँ बहनें हैं। जितने भी मेरे यहाँ पे पूर्व में लोकसभा विधानसभा के लिए खड़े हैं, तो मैं चाहती हूँ कि सबको मैं बेस्ट ऑफ लक कहूंगी। जो भी आएगा अच्छा काम करेगा। मैं चाहती हूँ उसने खाली हमारे समाज के लिए जो भी योजनाएं है, जो भी काम है, मन लगा के करना चाहिए और 100% करना चाहिए। पानी का मसला कई सालों से है अपने शहर में, इसके बारे में। जी, पानी का मसला देखिए, वो पाइपलाइन है, पैटर्न धरन से आती है, वो भी अभी अधूरी है। और कुछ ऐसी कॉलोनी है जहाँ पे ड्रेनेज का पानी आता है, बहुत सारे कॉलोनी में। और वो भी मतलब 10 दिन को पानी आता है, 10 या 12 दिन को। आपने देखा होगा कि अभी दिवाली थी, दसरा दिवाली, तो उस टाइम में इन लोगों ने 10 दिन के बाद ही पानी छोड़ा है। आपने देखा होगा, ये क्या है? हिंदुत्व हिंदुत्व बोलते हैं ना। जो हमारे पूर्व के आमदार थे, अतुल सावे साहब, तो कई इलाकों में मैंने पूछा कि आप इनको जानते हो, तो बोले नहीं। तो फिर आप सोचिए ना, विकास अगर लोग आमदार ही नहीं है पता उनको, तो फिर ये समस्या लेके कहाँ जाएंगे? तो इससे मुझे भी लगा कि चलो, नहीं, मुझे भी मैदान में उतरना चाहिए। और मुझे इन वजह की वजह, ये जो समस्या है, ये वजह है, इसलिए मैं आज पूर्व से मैंने फॉर्म भरा है। मैडम बताइए, कहीं सारी महिलाएं जो है बेरोजगार है, युवा जो है बेरोजगार है, अभी तक जितने भी मंत्री आए, युवा आए, उन्होंने कुछ भी बेरोजगारी के रोजगार के लिए नहीं किया। इसके बारे में आप क्या कह सकते देखो, सबसे पहले तो मैं महिलाओं के लिए है ना, लघु उद्योग जो घर में बैठ के भी किया जाता है, मैन्युफैक्चरिंग है, टेक्सटाइल है, ये बहुत सारे औद्योगिक क्षेत्र में महिलाओं के लिए काम है। लेकिन हमारे कुछ जो बड़े बड़े कंपनीज है, वो गुजरात साइड उधर जा चुकी है। हमारे युवा आजकल देखे होंगे आपने, बहुत अच्छे क्वालिटी का एजुकेशन लेके घर पे है, उनको जॉब भी नहीं है, कोई बिजनेस भी नहीं है। तो मैं चाहती हूँ कि इनके लिए मैं कुछ नया कॉन्सेप्ट लाऊं, कुछ नया करूं, ताकि इन बच्चों को रोजगार मिले और महिलाओं को भी रोजगार मिले। इसीलिए मैं चुनाव लड़ रही हूँ, खास करके हमारे महिलाओं के लिए। क्योंकि ये बहुत मतलब अभी इसमें क्या हो रहा है कि महिलाओं को है, पढ़ाई लिखाई है, लेकिन डीएड बीएड करके, लेकिन हमारे बहुत सारे स्कूल भी बंद हो चुके हैं। तो ये डीएड बीएड वाले भी, ये भी घर पे है। कुछ लोगों ने पीएचडी की है, कुछ ग्रेजुएशन किया है, कुछ 10th है, 12th है। बहुत सारी महिला पढ़ी लिखी है, लेकिन उनके पास रोजगार नहीं है। इसके लिए भी मैं कोशिश करूंगी कि अच्छा रोजगार लाऊं, और इनको कम से कम 400-500 रुपए डेली के मिले, और इनकी जिंदगी सुकून भरी हो जाए। आपने बहुत पहले जो है तो एक वीडियो भी बनाया था, जिसके अंदर जो है तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की कुछ बेहुरमती का आया था, तो उसके बारे में आपको कैसे? जी, कुछ है ऐसे नमूने, बोलूंगी मैं उनको। क्योंकि हमारे नबी के बारे में, मोहम्मद पैगंबर साहब के बारे में गलत सलत बोलते हैं, कुछ ढोंगी रहते हैं, कुछ इतने से रहते हैं। आपको पता होगा, इतने से बोले तो। क्योंकि क्या है, इन लोगों को मतलब नॉलेज नहीं, पता नहीं है ना इनके बारे में कि मोहम्मद पैगंबर साहब कौन थे, उन्होंने, उनका इतिहास क्या है। और ये लोग अगर उनके बारे में बोलते हैं तो ये बहुत गलत बात है, और बोलना नहीं चाहिए। अगर आपको कुछ पता नहीं है तो उनके बारे में मत बोलिए। और वो हमारे लिए सब कुछ है, और हम वो गुस्ताखी बर्दाश्त नहीं करेंगे, चाहे राणे रहो या कोई भी रहो।
कोई भी अगर शख्स है वहां पे तो मैं उसके खिलाफ आवाज उठाऊंगी। और पहले आवाज मैंने ही उठाई थी, चाहे वो रामगिरी हो, चाहे वो राणे हो, चाहे अन्य कोई भी रहने दो, लेकिन मैं वो बर्दाश्त नहीं करूंगी। क्योंकि आपने देखा होगा कि अभी जाति पाति का बहुत वातावरण है, उसमें झगड़े हैं, झंडे दंडे, बहुत सारे कुछ ऐसे लोग आए राजनीति वाले जो अपनी रोटी भूनने के लिए ऐसे कुछ वक्तव्य बोलती है। तो मैं चाहूंगी इसके बाद अगर कोई ना बोले तो ही अच्छा है। क्योंकि अगर हमारा समाज शांत रहेगा तो खुशियाँ समाज में रहेंगी, तो हमारा समाज जो है वो अच्छी तरीके से जिएगा। अगर कुछ लोग हैं अशांति फैलाना चाहते हैं, तो मैं चाहती हूँ कि इसके बाद कुछ ना हो, सब अच्छे से रहे, बस यही कोशिश करूंगी मैं। और ये राणे, ये जो है, ये कुछ दिनों के लिए है। आपको पता है राजकारण काय पे चल रहा है आजकल, वही राजकारण है, आपको पता है। आप विधानसभा में जाके कुछ ऐसा बिल की मांग करेंगे क्या जो बिल पास हो जाए? जी, अभी कैसा है देखते हैं जीआर क्या क्या निकलते हैं। अगर इंशाल्लाह मैं आमदार बनती हूँ तो मैं एक अच्छे बिल लाने की कोशिश करूंगी। जितने मेरे आमदार के इसमें रहेंगे दायरे में, उतना मैं काम करूंगी और सिर्फ समाज के लिए काम करूंगी। क्योंकि मैंने 20 साल से समाज सेवा की है और मैं भी चाहती हूँ कि इस बार मुझे चुन के अच्छे मतों से दीजिए। इंशाल्लाह मैं जरूर आपके सारे काम करूंगी।